KV9च्या विशेष भागात आपलं स्वागत। आज आपण पाहणार आहोत व्यक्ती विशेष। क्रिकेटवर जीवापाड प्रेम करणारी भारतीय जनता। गेले 40 दिवस विश्वचषकाच्या तयारीत मग्न असलेली भारतीय टीम आणि तेवढेच त्यांचे प्रशंसक। पण उपांत्य सामन्यात भारताचा झालेला पराभव, या पराभवातून सावरता पूर्ण जनता प्रक्षोभक बनली। यामध्येच एक आशेचा किरण म्हणून की काय, सायना नेहवाल हिने आपल्या कारकिर्दीतील सर्वोच्च असं प्रथम क्रमांक मिळवला। क्रिकेटवर जीवापाड प्रेम करणारा भारत देश। त्यात नुकतीच झालेली क्रिकेट विश्वचषक स्पर्धा। भारतात क्रिकेटमुळे बाकीचे खेळ डावलले जातात आणि इतर खेळांना प्रसिद्धी दिली जात नाही। बॅडमिंटन हा एक असाच खेळ। या खेळाची सुरुवात भारतामध्येच इसवी सन 1800 मध्ये झाली। आतापर्यंत अनेक खेळाडूंनी यामध्ये आपली चमक दाखवून दिली। प्रकाश पदुकोण, पी गोपीचंद यासारख्या खेळाडूंनी भारताचं प्रतिनिधित्व केलं। मात्र या खेळात जागतिक स्तरावर प्रथम क्रमांकावर पोहोचणारी पहिली भारतीय महिला खेळाडू म्हणजे सायना नेहवाल। जागतिक बॅडमिंटन फेडरेशन सुपर सिरीजच्या उपांत्य सामन्यात तिनं कॅरोलिना मरिनचा पराभव केला। The women's singles champion at the Star Australian Badminton Open for 2014 is India's Saina Nehwal. आणि तिने जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर शिक्कामोर्तब केलं। अशा प्रकारे जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे। यापूर्वी प्रकाश पदुकोण यांनी पहिल्या तर पी गोपीचंद यांनी 5व्या क्रमांकापर्यंत मजल मारली होती। 2012 मध्ये लंडन इथं झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत तिनं एकेरी बॅडमिंटनमध्ये कांस्य पदक मिळवलं आणि भारताचा झेंडा अभिमानानं फडकवला। हरबीर सिंग आणि उषा राणी यांची सायना दुसरी मुलगी। हरियाणामध्ये हिसार इथं 17 मार्च 1990 ला तिचा जन्म झाला। तिचे आई वडील देखील राज्यस्तरीय बॅडमिंटनपटू होते। वयाच्या 8व्या वर्षापासून तिने बॅडमिंटनसाठी खडतर परिश्रम सुरू केले। त्यासाठी दररोज 50 किलोमीटरचा प्रवास तिला करावा लागत असे। दरम्यान खेळ आणि शिक्षण याचा समन्वय साधणं तिला अवघड झालं आणि तिने खेळाला प्राधान्य दिलं। When I was in 12th, मैं ओलंपिक्स खेलने वाली थी। I told him, Papa, I want to back out. मुझे पढ़ना नहीं है। I want to give my best in my badminton. तो वो मैंने सोचा कि और प्रेशर डालेगा मुझ पे, क्योंकि अब मुझे दिखाना भी है, प्रूव भी करना है कि मैंने अपनी पढ़ाई छोड़ दी, तो अब मुझे बैडमिंटन में कुछ अच्छा करके दिखाना है। एंड बैडमिंटन वॉज नॉट सो पॉपुलर दैट टाइम। तो आई थिंक 2006 से अभी तक जो बैडमिंटन चेंज हुआ है कंट्री में, आई थिंक इट्स अमेजिंग। तिने 2004 आणि 2005 मध्ये ज्युनियर राष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये विजेतेपद मिळवलं, तर 2005 मध्ये सिनियर राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेतेपद मिळवलं आणि 2006 आणि 2007 मध्ये विजेतेपद मिळवलं। जकार्ता इथं 21 जून 2009 मध्ये पहिली इंडोनेशियन सुपर सिरीज तिने जिंकली। ही स्पर्धा जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली। 2010 मध्ये तिने जागतिक क्रमवारीत दुसरं स्थान पटकावलं। आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल की ती कराटे ब्राउन बेल्ट देखील आहे। बॅडमिंटन हा खेळ 1992 मध्ये ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट झाला, पण त्यानंतर भारताला वैयक्तिक कामगिरीमध्ये एकही पदक मिळवता आलं नव्हतं।
सायना नेहवालने लंडन येथे झालेल्या 2012च्या ऑलिम्पिकमध्ये पहिलं आपलं ब्रॉन्झ मेडल पटकावलं आणि त्याच प्रकारे एक नव्या पर्वास सुरुवात झाली. सायना नेहवालने तिथून मागे वळून पाहिलंच नाही. कॉमनवेल्थ गेम्स असतील, एशियन गेम्स असतील, सुपर सिरीज असतील, नुकतीच झालेली ऑल इंग्लंड सिरीज असेल ज्याच्यामध्ये तिला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. याच प्रकारे सायनानं एक पायऱ्या चढत आपल्या कीर्तीचा एक आयाम सिद्ध करून दाखवला. 1992 साली बॅडमिंटनचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आला. 2012 मध्ये लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत तिनं भारताला बॅडमिंटनमध्ये कांस्य पदक मिळवून दिलं. बॅडमिंटनमध्ये ऑलिम्पिक पदक मिळवण्याची ही भारताची पहिलीच वेळ. ऑलिम्पिक बरोबरच कॉमनवेल्थ आणि एशियन गेम्समध्ये देखील तिने सुवर्ण पदकं मिळवली आहेत. चिकाटी, सातत्य आणि अविरत परिश्रम यांच्या जोरावर 25 वर्षीय फुलराणी सायना नेहवालने जागतिक स्तरावर आपलं स्थान निर्माण केलंय. तर अशा या विक्रमांची शिखरं सर करत भारतीय बॅडमिंटनला एका विशेष स्तरावर सायना नेहवालनं पोहोचवलेलं आहे. याचबरोबर फक्त बॅडमिंटन नव्हे तर भारतीय महिलांना देखील एक विशेष स्थान प्राप्त करून देण्यात सायना नेहवालचा महत्त्वाचा वाटा आहे. तर अशा या सायना नेहवालला KB9चा मानाचा मुजरा.